ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं आहे। लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय ज्या चॅनलमधनं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं आहे, तर नक्कीच ओमसाई स्पोर्ट चॅनल आपल्याला पाहायला मिळते। या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना जर ते प्रेक्षक या मैदानापर्यंत पोहोचू शकणार नसतील तर त्या प्रेक्षकांना घर बसल्यासुद्धा या स्पर्धेचा आनंद मात्र लुटता येईल असं आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळते। 3 कॅमेऱ्याने मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। 5 षटकांचा खेळ राहणार आहे आणि 5 षटकांमध्ये 4 फ्रेश गोलंदाज आपल्याला यूज करायचे, त्याची नोंद ठेवायचं आहे। 4 गोलंदाज आपल्याला यूज करायचे आहेत। जाऊया मॅचला सुरुवात होते। 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात, तर दोन्ही संघाचे राखीव खेळ आमच्यापर्यंत पोहोचवा अपडेट पोहोचवण्यासाठी। दंसार संघ आणि मायखोप संघ प्लीज रिक्वेस्ट असेल मनीष आपलं एक राखीव खेळ आमच्यापर्यंत पोहोचवा आणि दंसार संघ आपण सुद्धा एक आपला राखीव खेळ आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या संघाची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत जाईल। प्लीज रिक्वेस्ट असेल। 4 कॅमेऱ्याने मात्र ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रक्षेपण करतोय। ओमसाई स्पोर्ट चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण करतात। सामन्याला सुरुवात होते। पंच मात्र आपल्याला ग्रीन सिग्नल देतात। पहिला चेंडू, हा इकडे पहिला चेंडू टॅप केला जाते। पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मस्तकाला दस्तक येत असताना क्षेत्ररक्षकाने मात्र दिले दस्तक चेंडूला। चेंडू रोखण्याचा प्रयत्न इथे होते सक्सेसफुल आणि चेंडू मात्र रोखला जातोय। पहिल्या चेंडूवरती मनीष म्हणे आपल्याला पाहायला मिळतोय टॅप केला गेला होता चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर ढकलण्याच्या प्रयत्नात होता, परंतु तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि हा चेंडू मात्र रोखला गेलाय। पहिला चेंडूवरती सिंगल धाव म्हटली तर एक श्री गणेशा। प्रत्येक संघ जेव्हा आपली सुरुवात करायची असते आपल्या संघाला एक चांगली सुरुवात हवी असते प्रत्येक संघाला, आणि ती सुरुवात मात्र दोन्ही संघाने चांगली केली आहे, कारण की 1 धावा खर्च केला आहे। जिथे चौकार जात होता तिथे 3 धावा रोखल्या गेलेल्या आहेत आणि इकडे सिंगल धावेने सुरुवात चांगली झाली आहे। आणि इकडे पाहूया पुढचा चेंडू हे पाहायला मिळत आहे। कुणाल अग्रेसिव्ह रूप प्रदान करत असताना चेंडूला इंटू द गॅप फेकण्याच्या प्रयत्नात, परंतु क्षेत्ररक्षक इथे कुठेतरी चांगलं काम करताना पाहायला मिळत आहेत। क्षेत्ररक्षकांचं काम हे फार महत्त्वाचं आहे। पाहूया पुढचा चेंडू, इथे पुन्हा एकदा चेंडू खेळला गेला परंतु तेवढा चांगला संपर्कात नव्हता। संपर्कात येणं फार महत्त्वाचं आहे। चेंडू जेव्हा टप्पा घेतोय तेव्हा तो संपर्कात येणं फार महत्त्वाचं आहे। पॉईंटच्या रिझममध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, सिंगल धाव परिपूर्ण होते। या सिंगल धावेने धावफलक मात्र सरसावते। 2 धावा, हा इकडे समोरच्या रिझममध्ये खेळण्याचा प्रयत्न दोघांमध्ये तू मेमे झाला होता। यस नो वेट ह्या 3 गोष्टींचा फार महत्त्व आहे। जेव्हा दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असतात, यस नो आणि वेट ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। या 3 गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर इकडे चुकी झाली होती मनीष आणि कुणालमध्ये, परंतु इकडे संधी निर्माण करून दिली गेली होती, त्या संधीचा लाभ मात्र उचलता आला नाही आणि ती संधी मात्र गमावली जाते, कारण की हे 2 फलंदाज हुकमेचे एक्के आहेत या मायखोप संघाचे आणि या 2 फलंदाजावरती खूप साऱ्या नजरा असतात प्रत्येक प्रेक्षकांच्या, आणि या 2 फलंदाज जेव्हा खेळतात तेव्हा मात्र मैदानाच्या आतमध्ये वादळसारखा गुंजतोय। इकडे जर पाहिलं कुणाल प्रयत्न करतोय, प्रयत्नाला यश मात्र प्राप्त होत नाही आहे आणि इकडे गोलंदाजाचं तारीफ करावी तेवढी कमीच असेल। शैलेश आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली आहे। कुठेतरी एक आपल्या या टॉप 8 मधनं फक्त 4 संघांना इथे ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते 4 संघ मात्र ह्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार, परंतु ते 4 संघ कोण असणार आहे ह्याच्यावरती लक्ष असणार आहे। कुणालने मात्र आपल्या पवित्र पहिला मात्र आग उभारताना इकडे फुल टॉस चेंडू होता, त्या चेंडूला इनटू द गॅप चेंडू जातोय सीमा रेखा पार, यस चौकार, 4 धावा। तर नक्कीच 6 वाजता 7:30 वाजता परफेक्ट इकडे चेंडू पडला गेला आणि एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते आणि प्रत्येक संघाचं आणि प्रत्येक संघाकडनं ह्याच अपेक्षा असतात। ऑर्गनाईज जेव्हा स्पर्धा केली जात असते आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाकडनं अपेक्षित असतं की प्रत्येक संघाने दिलेल्या वेळेनुसार उपस्थिती दर्शवणं आणि ती स्पर्धे आपण सक्सेसफुल करण्याच्या प्रयत्नात असतात। प्रत्येक ऑर्गनायझर त्याच अपेक्षित असतो की प्रत्येक संघाने चांगला सपोर्ट देणं आणि प्रत्येक संघाचा चांगला सपोर्ट येणं हे फार महत्त्वाचं असतं आणि दंसार संघ आणि मायखोप संघाचं तेवढंच कौतुक करेन, त्यांनी मात्र चांगला सपोर्ट दिला। इकडे मनीष, आता मात्र मनीष सुद्धा सांगतोय मीही थांबणार नाही आहे, त्याच्यासाठी सुद्धा फुल टॉस चेंडू आणि त्याने फक्त दिशा दाखवली आहे चेंडूला, जास्त इकडे आक्रमकता दाखवली नाही, फक्त दिशा आपल्या मनगटाच्या साह्यानं मात्र चेंडूला दिशा दाखवत चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकारासाठी येतोय पुन्हा एकदा 4 धावा, चौकार।
पाहूया पुढचा चेंडू. जर पाहिला पुढचा चेंडू पुन्हा एकदा इंटू द गॅप, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 5 चेंडूमध्ये पहिलं षटक जेव्हा मार्गस्थ होतं तेव्हा पहिल्या 5 चेंडूमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं होतं. त्याचबरोबर गोलंदाजी ही तेवढीच तिखट झाली होती. इकडे तिखट गोलंदाजी आणि विनंती असेल जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल जे बॅरिकेडवरती आपलं तोल मात्र दिला गेला आहे, आपलं वजन मात्र त्याच्यावरती बॅरिकेडवरती दिला गेला आहे. लहान मुलं आहेत, विनंती आहेत आपण आपका जो बैलेंस है ना वो खुद के पैर पे खड़े रहो प्लीज़. रिक्वेस्ट होगी वो बैरिकेड पे आप अपना पूरा बैलेंस मत दीजिए, रिक्वेस्ट होगी सबको. तर जाऊया इकडे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. आणि या सिंगल धावेने पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. इथे चेंडू मात्र पुन्हा एकदा इंटू द गॅप, कुणाल पुन्हा एकदा चेंडूला पाठवतोय सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय धन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा इथे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. कुणाल मनीष यांची जोडी मात्र खूप चांगलं कार्य करते आपल्या संघासाठी. एक प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय कारण की चौकार येत आहे, धावांच्या गतीला मात्र वेग दिला जातोय. ब्रेक लावायचा आहे तर लावायचा कसा. इकडे प्रत्येक जण येतोय ड्रायव्हिंग सीटवर बसतोय, परंतु ड्रायव्हिंग सीटवरती कुणाल आणि मनीष सुद्धा येऊन बसलाय. त्यांच्या गाडीला मात्र वेग देतोय, परंतु दनसारच्या गाडीवरती कोण येऊन बसलाय ते आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. आता दनसारच्या गाडीवरती ब्रेक लावण्यासाठी कोण येणार आहे. आणि इथे जर स्पीड ब्रेकर आणण्याचे प्रयत्न केले जातील, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धू आपल्याला पाहायला मिळते. सिद्धार्थकडनं जर इथे आपल्या संघाला कमी दाबा खर्च करायचे असतील आणि मनीष आणि कुणाल ह्या 2 जोडीला जर आपल्याला थांबवायचं असेल, या दोघांनाही थांबवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, धारदार गोलंदाजी करावी लागेल. इकडे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू मात्र जाणार नाही आहे बाहेर, चेंडू रोखला जाईल, चेंडू मात्र समाप्त होत आहेत. 5 शेवटचा चेंडू लास्ट बॉल रिमाइनिंग असेल. या चेंडूचा इथे पाहूया कशा प्रकारचा आस्वाद घेतला जाणार. इकडे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. चेंडू रोखला जाणार, इकडे सिंगल धाव कंप्लीट होईल. 2 षटकांचा खेळ होतोय खल्लास. या 2 षटकांच्या अखेरीत धावसंख्या धावफलकावरती मायखोप अ संघाची आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटक धावफलक 21 धावा 21. इथे जर आपण पाहिलं तर 10.50 ची सरासरी मात्र गाठली जाते मायखोप संघाच्या माध्यमातून. परंतु 2 षटकांचा खेळ संपला गेला, येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि त्या 3 षटकामध्ये तर प्रत्येक संघाला निवेदन असेल, इथे जर आपण पाहिलं एका षटकासाठी एकच टीम मीटिंग घ्यायची आहे. प्रत्येक चेंडूसाठी आपल्याला टीम मीटिंग नसणार आहे आणि 10 सेकंदच्या आतमध्येच आपल्याला रिव्ह्यू घ्यावं लागेल, ह्याची नोंद ठेवा. इथे जर पाहिला पुन्हा एकदा इंटू द गॅप, क्षेत्ररक्षकाला इकडे मात्र दस्तक देऊन पुन्हा एकदा कुणालच्या बॅटमधनं धन 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 करत निघून जातोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. नक्कीच सुंदर फलंदाजी इथे पाहायला मिळते. कुणाल मनीष हे दोन्ही अग्रेसर फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाजांकडनं मायखोप संघाला आशा अपेक्षा खूप असतात आणि हे 2 फलंदाज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येत असतात तेव्हा मायखोप संघ एक मजबूत परिस्थितीमध्ये असतो. आणि जेव्हा जेव्हा हे 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर बसलेले असतात तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होत असतो मायखोप संघावरती. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आहे. अनिश्चितेमध्ये निश्चित हा शब्द सुद्धा लपलेला आहे, ते निश्चित करावा लागेल दनसार संघाला. इकडे जर पाहिलं पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु हे स्वीप करण्याच्या प्रयत्नात इकडे बॅटची एज, चेंडू बराच काळ हवेत, यष्टीरक्षकाने केलाय काम आणि चिपला इकडे जेल, तो म्हणजे कुणाल होतोय बाद या मॅचमधनं. इकडे नक्कीच केलाय पलटवार गोलंदाजानं आणि फलंदाजाला मात्र पाठवलाय बॅक टू दी डगआउट, विकेट. आणि रिक्वेस्ट सुद्धा असेल, फलंदाज बाद झाल्याबरोबर नवीन फलंदाज लगेच पाठवत जा, विनंती असेल. न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवत जा, कारण की आपण ही स्पर्धा पाहतोय. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2025चं भव्य नाईट अंडरम बॉक्स क्रिकेटची ही स्पर्धा नक्कीच लाखा मोलाची स्पर्धा अशी आपण पाहतोय. या स्पर्धेकडे प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं नक्कीच चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं ही स्पर्धा 3 कॅमेऱ्यां मात्र कैद केली जाते आणि 3 कॅमेरामॅन या स्पर्धेचं पूर्णपणे लाईव्ह प्रक्षेपण करत आहेत. आणि सुंदर अशी स्पर्धा, भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पाहूया इकडे चेंडू सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, इकडे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. मनीष त्याच रागाने पाहतोय फलंदाजाकडे की फलंदाजाने हा चेंडू सोडला तर सोडला कसा. आणि तेच अपेक्षेत इकडे डगआउटमधनं सुद्धा आवाज येतोय
की हा चेंडू शॉर्ट अप लेनचा चेंडू होता आणि त्या चेंडूला पुल करायचं होतं आणि त्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवायचं होतं, परंतु इकडे फलंदाजाने सॉफ्ट हँडने खेळून आपला माइंड सेटअप मात्र तो ठेवला गेला होता की मला सिंगलच घ्यायचं आहे. त्या माइंड सेटअपवरती खेळत असताना त्याने सिंगल घेतला, मनीषला स्ट्राईकवर आणलंय. पाहूया मनीष आक्रमकतेने खेळण्याच्या प्रयत्नात आहे, चेंडू रोखला गेलाय. पुन्हा एकदा चांगला एफर्ट पाहायला मिळतंय, चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय, परंतु 2 धावा इथे रोखू शकणार नाही आहे. या 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा उंचावर जाताना पाहायला मिळते. धावफलकांचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचतोय 28 धावा धावफलकांवरती लावल्या जात आहेत. तर चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथे उर्वरित बाकी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती पाहूया. इथे जर पाहिला पुन्हा एकदा रूम बनवला गेला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फेकला गेला वेगाने, परंतु पकडणं कलेक्ट करणं हे फार कठीण झालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतो क्षेत्ररक्षकाचं, डायरेक्ट हिट न होता इथे चेंडू सुद्धा सुटला गेला आणि सिंगल धाव परिपूर्ण होते. मनीष मात्र नक्कीच खतरा इथे निर्माण झाला होता मनीषसाठी. इकडे डायरेक्ट हिट झाला असता तर मनीषला सुद्धा बॅक टू द डगआउट हा रस्ता पकडावा लागला असता. रिक्स घेतलं होतं, रिक्स घ्यावं लागतं, प्रत्येक वेळी रिक्स घेतल्याशिवाय काय होत नाही आहे. आता इथे जर पाहिलं तर पाहूया पुढचा चेंडू. इथे जर पाहिला पुन्हा इन टू द गॅप, त्याचा प्रत्युत्तर पाहायला मिळतोय. मागच्या वेळी जे चेंडू सोडला गेला होता त्या चेंडूचा प्रत्युत्तर चौकार. तर नक्कीच धावफलक जर आपण पाहिलं, धावफलक जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवरती 33 धावा इथे स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 33 धावा म्हटलं तर नक्कीच एक मोठे स्कोर कार्ड इथे मोठ्या स्कोर कार्डकडे वाटचाल करताना पाहायला मिळतंय. तो म्हणजे मायखोप अ संघ. ह्या 2 संघांमध्ये आपण कडवी धुंद पाहतोय. टॉप 8 मधील पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2025चा हा महाथरार भव्य अंडरम बॉक्स क्रिकेटची नाईटची ही स्पर्धा आणि या स्पर्धेला लागलेलं 4 चांद ते म्हणजे आमचे प्रेक्षक वर्ग नसतील तर स्पर्धेला तितकंच एक चांगलं स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असते. आणि जेव्हा प्रेक्षक वर्ग आपल्या मैदानाकडे येत असतात तेव्हा ती स्पर्धा एक चांगली स्पर्धा म्हणून पाहायला मिळत असते. इकडे जर पाहिलं स्वीप करण्याचा प्रयत्न मनीषांचं, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्याला एक टाळी वाजवायची असते तेव्हा 2 हातांचा स्पर्श होणं फार गरजेचं असतं. इथे तर पाहिला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडनं होते चुकी आणि त्या चुकीचा फायदा उचलतोय तो म्हणजे मनीष. पुन्हा एकदा चेंडू जाणार धन 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 करत, टाटा बाय बाय खतम खल्लास चौकार. मास्टर जाऊया पुन्हा एकदा सुंदर खेळ साकारला गेलाय. मनीषांच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग त्यांच्या बॅटमधनं होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडूला फेकण्याचा प्रयत्न पाहूया. धावचीची संधी निर्माण आहे, मनीष खतरेत आहे. इकडे पाहूया चोरी करताना सापडलाय की नाही, पंच मात्र दर्शवत आहेत. थर्ड अंपायरकडे रेफरल केलं गेलंय. इकडे थर्ड अंपायरकडे मात्र रेफरल केलं जाते इथे आणि सॉफ्ट डिसिजन इथे जर आपण पाहिलं पंच आउट असं मात्र दर्शवलं गेलंय. पाहूया थर्ड अंपायरकडे रेफरल केलं गेलंय. इकडे पाहिलं जाणार आणि निर्णय मात्र पोचवला जाणार. तर नक्कीच इथे जर आपण पाहिलं तर नो डाऊट असं दर्शवलं जातोय आणि फलंदाज मात्र इथे जर पाहिलं मनीषला एक संधी पुन्हा एकदा निर्माण होतोय. खतरेतनं मात्र बाहेर झालाय. पुन्हा एकदा इन टू दी गॅप, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. इकडे सिद्धू सुद्धा पाहत राहिलाय चेंडूला, परंतु चेंडू मात्र जातो निघून सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार, 4 धावा. इथे जर पाहिलं आदित्य पहिला चेंडू त्याने फेस केला होता, त्यानंतर त्याच्यावरती जे
आवाज आपल्याला पाहायला मिळाला डगआउटमधनं. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. त्यानंतर आदित्यने मागे वळून न पाहता चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा तिसरा चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. 3 चौकारांनिशी खेळतोय. जबरदस्त खेळ इकडे आदित्यने ही स्वीकारली आहे. चेंडू जाते पुन्हा एकदा चौकारासाठी. 4 धावा. शेवटचा चेंडू. 46 धावा. इथे जर पाहिलं आता तेवढी ताकद नव्हती त्या फटक्यामध्ये आणि हा चेंडू मात्र जाईल निर्धाव. षटक क्रमांक इथे जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 4 षटकांच्या अखेरीमध्ये धावफलक जर पाहिलं मायखोप संघ जाऊन पोहोचलाय 43 धावेवरती. 43 धावा 46 धावा इथे धावफलकांवरती पाहायला मिळतात. आता इथे जर आपण पाहिलं तर शेवटचं षटक मार्गस्थ असेल आणि तो शेवटचं षटक ज्याला आपण निर्णायक षटक म्हणतो आणि त्या निर्णायक षटकामध्ये फलंदाज जास्तीत जास्त अग्रेसर असतात आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त आक्रमण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतं. आता या प्रयत्नाला इथे यश मिळेल की नाही की गोलंदाज त्या प्रयत्नाला यश 46 धावा. इकडे गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये यश प्राप्त करेल ह्याच्यावरती लक्ष असेल. नेक्स्ट मॅच अर्जुन 11 रहमतनगर आपण रिपोर्ट करायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी. त्याचबरोबर जयमान वडकून डहाणू संघ आपण सुद्धा रिपोर्ट करायचं इनिंग ब्रेकमध्ये. इकडे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. मनीष सारख्या फलंदाजाला अशा पद्धतीने चेंडू देणार तर मनीष त्या चेंडूंचा समाचार पूर्णपणे घेणार. चेंडू जाते पुन्हा एकदा इन टू द गॅप. चौकार. पाहूया इकडे मनीषचं अग्रेसर रूप पाहायला मिळते. 50 धावा इथे स्कोर कार्ड वरती जमवल्या जात आहेत मायखोप संघाकडनं. इकडे पुन्हा एकदा इन टू द गॅप. क्षेत्ररक्षकाला वाटलं होतं की चेंडू जाणार बाहेर, फलंदाज जाणार बाहेर, परंतु चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. 1 बाउन्स येतोय पुन्हा एकदा मनीषच्या बॅटमधनं. दुसरा चौकार. 4 धावा. तर नक्की सुंदर बॅटिंग इथे होत असताना पाहायला मिळते. इकडे कुठेतरी मिस टाइम रिक्वेस्ट असेल मायखोप संघ जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करायचं आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. या 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च झालाय गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ इथे उर्वरित बाकी आहे. फील्ड सजावट जी आहे ती थोडंसं बदल केलं जाते फील्डमध्ये. नक्कीच इथे फील्डमध्ये परिवर्तन केलं जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ब्रिगेश आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना. मायखोप संघाचा कर्णधार आहे ब्रिगेशकडनं. त्याच अपेक्षा असतील की मनीष, कुणाल आणि त्याचबरोबर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आधी. ह्याच्या बॅटमधनं ज्या फलंदाजी झाली आहे तीच फलंदाजीची अपेक्षा आणि त्या अपेक्षाला पूर्णपणे उतरला गेलाय. ब्रिजेश ह्यांच्या बॅटमधनं पुन्हा एकदा आल्याबरोबर चेंडूला पाठवलं जातोय. स्विचचा हा फटका सीमा रेषेच्या बाहेर नेऊन टाकला जातोय. मिळतोय चौकार. 4 धावा. खल्लास असं करत निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल रिमाइनिंग. 62 62 धावा. स्विच हिटचा फटका. तोही चौकार. 5 चौकार या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. जसं फलंदाजाला हवं होता चेंडू तसंच चेंडू त्याच्याकडनं हाताळले गेले गोलंदाजाच्या माध्यमातून आणि फलंदाजाने आनंदाने मात्र चौकार नोंदवले गेले. आणि इकडे नक्कीच
एक जर आपण धावफलक जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचतोय स्कोरकार्डवरती, ते म्हणजे 66 धावा आणि 67 धावांचं लक्ष इथे उभारला जाईल. जाऊया नेक्स्ट मॅचकडे. आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. अर्जुन 11 रहमतनगर आणि जय हनुमान वडकुन डहाणू संघ. आपण टॉससाठी रिपोर्ट करा. आणि त्याचबरोबर आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पाहणार आहोत, ज्यांच्या शुभ हाताने केला जाणार. तर जय हनुमान वडकुंड संघ लगेच या. आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. जय हनुमान वडकुंड संघ आणि त्याचबरोबर रहमतनगर आपण संघ यायचं आहे लगेच. वडकुंड संघ कर्णधार या लगेच रिपोर्ट करायचं आहे. वडकुंड संघ. अर्जुन 11 आणि वडकुंड संघ आपण लगेच या. रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी म्हटलं गेलं होतं की इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. त्या दोन्ही संघांना रिक्वेस्ट करतोय की दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. वडकुंड संघ कर्णधार येतोय आमच्यापर्यंत. तर अर्जुन 11 संघ आपण सुद्धा या. आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यांचाही येतोय. तर जाऊया आपण दोन संघांमध्ये टॉस करतोय. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. टॉप 8मधील हा दुसरा मॅच असणार आहे. त्या दुसऱ्या मॅचचे आपण टॉस करतोय. एका बाजूला संघ आपण पाहिला तर अर्जुन 11 रहमतनगर आणि दुसऱ्या बाजूला संघ जर आपण पाहिला तर तो संघ असणार आहे जय हनुमान वडकुंड संघ. तर जाऊया आपण इनिंग ब्रेकमध्ये. पुढचं आवाज आपण ऐकणार आहोत. उमरोईचा एक गोड आवाज, संतोषजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. तर जाऊया. दोन संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत. अर्जुन 11 संघ रहमतनगर आणि दुसऱ्या बाजूला संघ जर आपण पाहिला तर जय हनुमान वडकुंड संघ. एका बाजूला डहाणू संघ आणि एका बाजूला बोईसर संघ. या दोन संघामध्ये कडवी धुंद आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत. दोन्ही संघाला खूप सारे शुभेच्छा देऊन आपण टॉस करतोय. टॉस करताना आपल्याला पाहायला मिळतील जयजी गरत यांच्या शुभाताने आपण टॉस करतोय. चॉईस दिली जाते. अर्जुन 11 संघ मात्र कॉलिंग करेल. टॉस केला जातोय. साहेब असं कॉलिंग केलं गेलं आहे आणि अर्जुन 11 संघ मात्र टॉस विन होतोय. तर अर्जुन 11 संघ इथे जर आपण टॉस जिंकला गेला, टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः चॉईस काय असणार आहे? तर पहिले फिल्डिंग करेंगे हम सर. तर प्रथमतः फिल्डिंग घेणार आहोत. मॅच ऑन आहे, त्यासाठी जास्त वेळ घेणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वडकुंड संघ आपल्याला इथे प्रथमतः तर इथे प्रथमतः फलंदाजी करायचं आहे. प्रथमतः फलंदाजी दिली गेली आहे आणि वडकुंड संघ हा गोलंदाजीसाठी जास्त मात्र ओळखला जातो. इथे प्रथमतः फलंदाजी करत असताना किती दबाव जमवण्याचा प्रयत्न असेल? 35-36. तर नक्कीच आपल्याला हे खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेणार नाही आहे. इथे मॅच मात्र ऑन आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद मनीष. या ठिकाणी आपण पाहतोय आज नवीन आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जिथे दोन संघ आपण पाहतोय. एका बाजूला मायखोप ए संघ खूप चांगला खेळलाय आणि त्याच्या समवेत जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय धनसारचा आई जगदंब धनसार संघ हा देखील संघ आपण पाहतोय. आतापर्यंतची परिस्थिती पाहिली तर षटक क्रमांक पहिलं वापरलं गेलं. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आणि 2 सिंगल अशा एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 14 धावा या स्कोरवर लागल्या जात आहेत. एका बाजूला धवल आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच
सिद्धू सिद्धार्थ चांगली बॅटिंग केली. सिद्धार्थने आडव्या बॅटचा उपयोग देखील केला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार देखील मारला, समोरच्या दिशेने चौकार मारला. अशी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते सिद्धूची. जेव्हा आम्ही धनसर गावामध्ये जातो तेव्हा नक्कीच DPL म्हणजे धनसर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये या खेळाडूला खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप चांगलं नक्कीच पाहिलं जातं आहे. ज्या पद्धतीने तो खेळतोय त्या गावामध्ये अप्रतिम आणि दर्जा लागलाय त्याला. इथून जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर समर्थ आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस चेंडू जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा होता, त्यामुळे धवलला खेळताना कुठेतरी थोडासा अडचणीत ठेवला असंच मी म्हणेन. इथून जर पाहिलं तर फक्त सिंगल रन्स पहिल्याच षटक हाताळला गेला. बिगेशच्या माध्यमातून 3 चौकार वसूल केल्या गेल्या. मी म्हणेन बिगेशने मारल्या होत्या 3 चौकार, परंतु यावेळेस जर पाहिलं पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळलाय. पायाल नाल चेंडू या ठिकाणी लागला, परंतु वा काय चांगलं क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. पाहिलं जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना. इथून मात्र पाहतोय आपण धवल पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज असेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 16 धावा लागल्या आहेत. समर्थ म्हणजेच बटर या नावाने प्रचलित आहे. अगदी टोपण नाव आपण सहजतेने घेतो. या ठिकाणी जर पाहिलं तर सरळ हातामध्ये चेंडू होता, प्रयत्न केला होता चेंडू पकडण्यासाठी, परंतु चेंडू हातामध्ये थांबला नाही. आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स मिळेल, धवलला मिळेल जीवनदान. 21 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर आता महत्वाचं विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. मिस्टर सिद्धू इथे मात्र बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकते 5 षटकांचा सामना जो खेळला जातोय. आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती म्हणजे 17 धावा. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. यावेळेस शॉर्ट चेंडू होता, जितेशला फायदा उचलता आला नाही आहे. या चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच फायदा उचलायला हवं होतं. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर असे चेंडू कमीच भेटतात. पण पुन्हा एकदा यावेळेचे 2 चेंडू महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळतात जे दीर्घाव फेकले गेलेत. समर्थीची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या ठिकाणी दर्शवली आणि या ओव्हरमध्ये फक्त 3 रन्स आणि 1 गडी देखील बाद केलाय. पहिल्याच दिवशी जर पाहिलं तर हे 2 संघ आपण या मैदानावर खेळताना पाहिले आणि दोघांची कार्य जर पाहिली तर खूप चांगली. त्यामध्ये मी धनसर संघाला जास्त क्रेडिट देईन. खऱ्या अर्थाने शैलेश माली ज्यांनी जे फलंदाजी केली होती, 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असता 4ही चेंडूवर चौकार मारले आणि विजय हासिल केला होता. तो फलंदाज अपकमिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून जर पाहिलं तर थर्ड डाऊनमध्ये त्याचीच गरज असणार आहे. या धनसर या गावाला आपण पाहतोय. संघ पुन्हा एकदा धवल सज्ज आहे. इथून मात्र मनीष भोईर येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेसचा पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न, नो चेंडू होता. आक्रमण साहजिक होतं, परंतु हा आक्रमण करताना बॅट थोडी वरती आली आणि त्याच कारणास्तव जर पाहिला तर बॉक्स विकेटच्या रूपाने हा गडी बाद होतोय. अठरा धावा आणि आपण ज्याची चर्चा करत होतो तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शैलेश माळी इस्पाक या नावाने त्याला पाहिलं जातंय, ओळखलं जातंय धनसर गावामध्ये. इथून जर पाहिलं तर महत्वाची खेळी असेल त्याची. पहिला चेंडू, परंतु यावेळेस आपण पाहतोय गडी बाद होईल. बॅटची कॉर्नर लागली आणि चेंडू बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 चेंडूमध्ये एकंदरीत 49 धावांची आवश्यकता आहे. शशांक नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये. या 2 फलंदाजाचा जर विचार केला, शशांक आणि आणखीन एक हे शिरगावून खास आपण पाहतायत या संघामध्ये दखल झाले.
गरज होती दोन फलंदाजाची, मात्र बघूया शशांक कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आतापर्यंत शशांकची आपण ओव्हरमध्ये फलंदाजी पाहिली, खूप सुंदर आहे, पण यावेळेस अंडरम आणि ओव्हरम खूप सारा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. असे मोजकेच खेळाडू आहेत जे ओव्हरम आणि अंडरम खेळत आहेत, परंतु त्यामधला पुन्हा एकदा शशांक जॉईन झालाय. बघूया यावेळेस फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण त्याहून दर्जेदार. चेंडूला अडवलंय, डिक्लेअर झोनकडे पाठवलंय. मेल धावसंख्या 1 आणि इथून जर पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर 20 धावा लागले जात आहेत. जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. मोठं लक्ष आहे. यावेळेस आडव्या बॅटने मारायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु चेंडूवर फसले गेले. मनीष भोईरची क्वालिटी आपण पाहिली, कूल माइंडेड कप्तान म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमीच पाहिलं. इथून जर पाहिलं तर गॅप शोधलाय, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये. धावसंख्या 4 ने वाढेल स्कोर कार्डवर. धावसंख्या आता मात्र 24 धावा. इथून पाहिलं 13 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. ओहा, वाढ शॉट, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. येतोय आणखीन एक चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या आता मात्र लागली जाते, ती म्हणजेच 28 धावा. 3 गडीच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. तर प्रज्ञेश आलाय. इथून आपण पाहतोय प्रज्ञेशला आणि स्ट्रायकिंग एंडवर जर पाहिलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर जितेश. पहिला चेंडू टॅप केलाय. टॅप महत्वाचा आहे, परंतु इथे रोखलं गेलंय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय टॅप फटके, इथे मात्र बाद होईल. रन्स इथे बॅट टेकली नव्हती, मी म्हणेन क्रॉस केली नव्हती पॉपिंग लाईन्सला, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे जितेशचा विकेट नक्कीच गमावला जातोय. फटका टॅपचा कोणाचा असेल तर मी नक्कीच म्हणेन भावेश याचा आपल्याला पाहायला मिळाला. तर इथे मात्र फटका सजवायचा प्रयत्न केला, परंतु डिक्लेअर झोनकडे जातोय चेंडू. सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होती ती म्हणजेच 29 धावा. 10 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 38 धावा. अगदी पहिली मॅच कोण विसरेल. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. इथे मात्र पाहतोय आपण पुन्हा एकदा फटका सजवला, परंतु चुकीचा शॉट सिलेक्शन. बॅटची एज लागली. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. टॉप 4 मध्ये जर पाहिलं तर मायकोप संघाला पाहत असतो. त्यांची क्वालिटी आहे. इथे क्वालिटी दर्जाचं क्रिकेट ते दाखवत आहेत. खरं तर जर पाहिलं तर मनीष भोईर, त्यानंतर कुणाल, बिगेश आणि अजय. अजय ही महत्त्वाची व्यक्ती आहे, परंतु या स्पर्धेमध्ये नाही आहे, कारण ती बी संघामध्ये खेळली. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर इथे असोसिएशनचा नियम आहे, जर ए आणि बी संघाची एंट्री असेल तर बी संघामधून फक्त 2 खेळाडू जे आहेत ते ए आणि बी संघ जर असेल तर आपण ए आणि बी वेगवेगळे खेळतील, आणि बी संघाची एंट्री नसेल तर बी संघाकडून फक्त 2 खेळाडू आपण ए संघामध्ये खेळवू शकताय. दक्ष आलाय. इथून पाहतोय फटका सजवायचं काम, परंतु पुन्हा एकदा बॅक टू द डगआउटला जाईल. इथून जर पाहिलं तर जो फलंदाज आला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झाले. पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये विचार केला तर धनसार संघाचे कमी धावा नक्कीच दिल्या गेल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या 3 षटकांचा जर विचार केला तर 14, 19 आणि 20 या 3 षटकामध्ये ज्या धावा आल्या त्या मात्र मोठे टार्गेट इथे मात्र पाहायला मिळतंय. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू इथे मात्र पंचांचा नोचा कॉल आहे, परंतु मनीष भोईर आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं नोची या ठिकाणी नक्कीच फेकणी करताना गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, परंतु सरळ पायावर आदळलाय.
याला रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय शशांक. आता मात्र ज्या पद्धतीने खेळतोय कारण की रन्स खूप जास्त हवे आहेत. इथून जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर एक कलात्मक फटका मारू शकतोय. बघूया. हो इथून मुश्किल आहे. बिगेश आपल्याला समोर दिसलाय. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा मनीष भोईर कुल माइंडेड जबरदस्त चेंडूला अडवतोय. आता मात्र ही मॅच जी आहे ती पूर्णपणे मायकोपच्या खेम्यामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. औपचारिकता शिल्लक आहे. इथून आपण पाहतोय विकेट येईल. विकेट येईल आणि आपण पाहतोय मायकोप संघ नक्कीच टॉप 4 मध्ये इथे पोहोचला जाईल.